नीट पेपर फुटीवर आहे ना, भाजपचं म्हणणं असं आहे, भाजपचंच नाही तर भाजपच्या सर्वच कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांचं म्हणणं असं आहे की राहुल गांधी संभ्रम पसरवत आहेत आणि काँग्रेस जे आहे ना 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर राजकारण खेळते. आता भाजपला मला एवढंच विचारायचं आहे की बाबांनो, विरोधी पक्षाने करावं काय? विरोधी पक्षाने कधी विरोधच करायला नाही पाहिजे, विरोधी पक्षाने आवाजच उचलला नाही पाहिजे, विरोधी पक्षाने कोणताच मुद्दा तुमच्या विरोधात उचलला नाही पाहिजे, असंच भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांचं आणि प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. मग विरोधी पक्ष कशाला पाहिजे तुम्हाला? करून टाका हुकुमशाही. माझं म्हणणं तर असं स्पष्ट आहे की काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आवाज उचलला म्हणून ही पेपरफुटीची जी बातमी आहे ती बाहेर निघाली आणि योग्य तो निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग त्यांनी पाडलं. नाहीतर तुम्ही सीबीआय इन्क्वायरी लावलीच नसती, नाहीतर तुम्ही म्हणला असता पेपरफुटी झालीच नाही, ही फक्त अफवा उठवली जाते, हे तुम्ही डिक्लेअर करून टाकलं असतात. ते विरोधी पक्ष नेता आहेत, विरोधामध्ये कुणीतरी आहे बोलणारा, म्हणून ही पेपरफुटीचा मुद्दा बाहेर निघाला. ते मांढरे, कुलकर्णी, माटेगावकर, ते बाकीचे सगळे जे आहेत ना, ती लोक समोर आली आणि त्यांना अटक झाली, ती फक्त आणि फक्त विरोधी पक्षातील नेत्यांमुळे. आणि खऱ्या अर्थाने NTA जी परीक्षा घेणारी जी संस्था आहे ती असलं भयंकर चेकिंग करते की विद्यार्थ्यांना आतंकवादीच समजते, एवढं भयंकर त्यांचं चेकिंग असतं आतमध्ये पेपरला पाठवण्याआधी. आणि 22-23 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त एक लाख विद्यार्थ्यांना काहीतरी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन मिळतं, त्यातील फक्त 50,000 विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये, तर बाकीच्यांना प्रायव्हेटमध्ये भरमसाठ डोनेशन भरून प्रवेश घ्यावा लागतो. आणि मेडिकलला ॲडमिशन मिळवण्याची पात्रता खूप कमी घराण्यांमध्ये आहे. भले टॅलेंट असेल, हुशार असतील, तरीसुद्धा त्याची फी बघता ते शक्य नाही आहे. आणि हे पेपर फोडणारे जे आहेत ना, ते आतले असल्याशिवाय हे शक्य नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही कार्यकर्ते निघालेत ते भाजपचेच निघालेत. विचार करण्याची गोष्ट आहे. राजस्थानमधले वगैरे जे आहेत ते भाजपचेच कार्यकर्ते आहेत. आणि हे कुलकर्णी, माटेगावकर ह्यांना मोठी शिक्षा झालीच पाहिजे भाई. कारण गरिबाची लेकरं कष्ट करतात, मेरिटमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यावरच हा हल्ला करतात. आता भाजपचं म्हणणं काय आहे की भाजपने योग्य कारवाई केली आणि पुन्हा पुनर्परीक्षेची तयारी करून घेतली. आता 21 म्हणजे जूनमध्ये परीक्षा होणार आहेत पुन्हा नीटच्या. अरे आयर करायलात का उपकार करायलात? 1 महिना त्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलात तुम्ही, त्यांच्या मानसिकतेवर किती परिणाम झाला असेल. आता ज्याची पात्रता होती तो मानसिकदृष्ट्या खचून तो त्या लेवलला पुन्हा येऊ शकेल का? आणि फक्त 4 ते 5% विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं. आणि तुम्ही कारवाई करून CBI चौकशा लावून भाजपने कोणता आयर किंवा उपकार केलेला नाही आहे. तुम्ही जनतेचं कर्तव्यच पार पाडताय आणि विरोधी पक्ष विरोधी पक्षाचं कामच करत आहे. दोन्ही संगनमताने चालल्याशिवाय देश चालू शकत नाही, हे आठवण राहू द्या.